नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज शनिवार 24 मेचा अंदाज तुम्हाला आज पावसाचा सांगणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर बघितला असेल तर मागच्या 5 दिवसामध्ये खूप मोठा पाऊस झालेला आहे आणि हा पाऊस जर बघितला तर मागच्या 10 वर्षामध्ये अवकाळी पाऊस इतका मोठा कधीच झाला नव्हता आणि या पावसामध्ये खूप जास्त नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे। शेतकऱ्यांनो, जर तुम्ही बघितलं असेल तर बऱ्याच शेतकऱ्यांचं खूप जास्त असं नुकसान झालेलं आहे या पावसामध्ये। हा अवकाळी पाऊस अजून किती दिवस राहणार आहे हे शेतकरी प्रश्न विचारत आहेत आणि हवामान खात्याने देखील या प्रश्नाचं उत्तर सांगितलेलं आहे। होय शेतकऱ्यांनो, हवामान खात्याने आपल्याला सांगितलेलं आहे की हा पाऊस नेमका कधी थांबणार आहे। तर हा पाऊस जो आहे तो हवामान खात्याने आणि हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी सांगितलेल्या अंदाजानुसार हा पाऊस पुढच्या काही दिवसांमध्ये असाच चालू राहणार आहे आणि त्यानंतर हा पाऊस थांबणार आहे। शेतकऱ्यांना जर बघायला गेलं तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या घरावरचे पत्रे, बऱ्याच शेतकऱ्यांच्या घरावरची कौलं देखील या वाऱ्यामुळे उडून गेलेले आपल्याला बघायला भेटतात। या अवकाळी पावसामध्ये जे वादळी वारे झालेले आहे, याच वादळी वाऱ्यामुळे बऱ्याच असे नुकसान झालेले आहे। बऱ्याच ठिकाणी विजा देखील कोसळलेल्या आपल्याला बघायला भेटल्या। बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि खूप वाईट गोष्ट आहे आपल्या शेतकऱ्यांसाठी। बऱ्याच लोकांच्या शेतामध्ये पाणी साचलेलं आहे। बऱ्याच ठिकाणी ओढे वगैरे वाहत आहेत। इतका मोठा पाऊस झालेला आहे, कारण मागच्या 10 वर्षामध्ये असा पाऊस आपल्याला कधीच बघायला भेटला नव्हता। आता बऱ्याच शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे की हा पाऊस नेमका कधी थांबणार आहे। तर शेतकऱ्यांनो, हा पाऊस जो आहे तो लवकरच थांबणार आहे। पुढच्या 4 दिवस हा पाऊस चालू राहील। मी पहिला सांगितलेल्या अंदाजानुसार हा पाऊस जो आहे तो 27 मे नंतर आपल्याला कमी आलेला दिसणार आहे आणि 27 मे नंतर तुम्ही तुमच्या शेतातील कामे उरकून घेऊ शकता। बऱ्याच ठिकाणी जे आहे ते हा पाऊस थांबणार आहे। तर बघूया आपण कोणकोणत्या ठिकाणी, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा पाऊस उघडणार आहे आणि हा पाऊस वादळी वारे थांबून अवकाळी पाऊस थांबणार आहे। तर कोकण विभागामध्ये मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी देखील या जिल्ह्यांमध्ये पाऊस थांबलेला आपल्याला बघायला दिसेल। पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या ठिकाणाहून देखील पावसाचे जे आहे ते थांबण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। मराठवाड्यामध्ये बघितलं तर संभाजीनगर, नांदेड, बीड, जालना, परभणी, लातूर, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये पाऊस थांबलेला आपल्याला बघायला भेटेल। विदर्भामध्ये जर बघितलं तर नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा आणि भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागांमध्ये देखील बराचसा पाऊस थांबलेला आपल्याला बघायला भेटेल। तर शेतकऱ्यांनो, 27 मे ही तारीख लक्षात ठेवा। तिथून पुढं तुमचा जो आहे तो पाऊस पूर्णपणे थांबलेला तुम्हाला बघायला भेटेल आणि तुम्ही तुमच्या शेतातील कामे देखील करू शकता। मशागतीसाठी वेळ भेटेल। आजचा अंदाज तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि अजून काय आमच्याकडून राहिला असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा। धन्यवाद।